उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातून मानवतेला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे। तुम्ही बघितलेली ही दृश्य उल्हासनगरमधली आहे। मंदिर प्रवेशाच्या वादातून एकाच कुटुंबातील महिलांवर अमानुष वागणूक देत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप होतोय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। त्यानंतर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक धार्मिक स्थळी प्रवेशावरून 2 गटांमध्ये आधी वाद निर्माण झाला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या काही जणांनी संबंधित कुटुंबाच्या घरावर धाव घेतली। महिलांसह इतर कुटुंबियांना त्यावेळी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। पीडित महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्याचा सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। ही घटना घडल्यानंतर पीडित कुटुंबानं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय, तर 2 जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय। इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। खरं तर पोलिसांच्या कारवाईबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। पीडित कुटुंबियानं कठोर कारवाईची मागणी जी आहे ती पोलिसांकडे करण्यात आलेली आहे। उल्हासनगर सारख्या शहरामध्ये अशी घटना घडत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळाली नाही का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। राजपूत है और आज 6 बजे हमारे घर पे पत्थर मारने लगे लड़के लोग। कल भी कंप्लेंट दिया, कल भी मेरी मम्मी का सिर भी फाड़ दिया, भाई लोग को घर से मार के भगा दिया। आज तो फिर वो लोग ने हद ही कर दी, मेरे को कपड़े फिकड़े फाड़ के मेरे को नंगा करके उधर रास्ते पे मारा है। बहुत मेरी माँ को भी बहुत मारा है, बाल बिल सब काट दिया, हमारा बाल बिल सब काट दिया। वो खून का रास्ते पे एकदम सुला के मारा, चप्पल का हार भी पहनाया, हमको पूरा कपड़ा फाड़ दिया हमारा। बस हमको न्याय चाहिए और दूसरा कुछ भी नहीं चाहिए। इस घटना में कितने लोग शामिल थे? 25 से 20 जन थे वो लोग, बहुत जन थे मारने वाले। 50 जन थे वो लोग, बहुत जन। विठ्ठलवाड़ी, अपना विठ्ठलवाड़ी हड़क में माता चौक पे शिवसेन ऑफिस में भी मारा हम लोग को, प्रमुख के सामने हमको मारा उधर शिवसेन ऑफिस में। कोई कुछ नहीं बोला, पुलिस के सामने जीप में से निकल के मारा हम लोग को, तो भी कोई कुछ नहीं बोला। मेरा नाम राज छगन राजपूत और मेरे को पंडा भाईचंद वाघेला और उसके 4 बेटे, उसकी बहन, उसकी लड़की, वो लड़की का जवाई, उसका भी, सबने मेरे को 8 से 15 जन ने मेरे को मारा है। कारण कुछ भी नहीं था। कल माता का भंडारा था, तो भंडारे में मैं गया तो मेरे को वहाँ से भगा दिया। तो मैं बोला भाई क्यों मेरे को भगाया? तो बोले हमारी माता का त्योहार है, तेरा इधर कुछ काम नहीं, तू यहाँ से निकल जा। बस इतना ही था बात। किसको मारा है? मारा, मेरे को मारा, मेरे भाई को मारा है, मेरी मौसी को मारा है, बड़ी वाली मेरी वाइफ को ही मारा, अभी आ रही है। मारते समय कौन थे, कुछ नाम मालूम है? मारते समय सोनू पंडा वाघेला, उसका दूसरा भाई महेश पंडा वाघेला, रोहित पंडा वाघेला, और अपना वीनू का लड़का था नितिन, और उसका जवाई था, वो भी नितिन नाम है उसका भी, और वीनू थी पंडा की बहन, और पंडा की लड़की थी जूली। इस बारे में पुलिस में शिकायत की आप लोगों ने? किया कुछ भी, मतलब पुलिस वाले ने इधर बोला कि वहाँ पे बोला इलाज करो, उसके बाद जाके बात करते। मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हास 3 या ठिकाणी गुन्हा दाखल आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/26। याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 351(2)(3), 352, 189(2)(4) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये एकूण 7 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपींना अटक केलेलं आहे। हे दोन्ही गट जे आहेत ते एका समाजाचे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या काही जातीच्या याच्यातून वाद झालेले होते आणि त्या वादातून हा परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। सर, मंदिरात येऊ नका असं त्यांना सांगितलं जात होतं? हो, या अनुषंगानं तपास चालू आहे आणि या तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त सेक्शन लावून कारवाई करत आहोत। सर, एकूण किती जण जखमी आहेत याच्यामध्ये आणि किती जणांना अटक केलेली आहे? याच्यामध्ये अजून काही गुन्हे दाखल करण्यात? याच्यामध्ये जखमीवर उपचार झालेले आहेत आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत जे 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि त्यापैकी 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीतच या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मयुरी चव्हाण, लोकमत।